भाजीचा पहिला प्रकार बघू. इथे एका बाउलमध्ये मी 4 ते 5 कुरडया घेतल्या आहेत आणि ह्या कुरडया आपल्याला अशा पद्धतीने मोडून घ्यायच्या आहेत, त्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत. आता ह्या तुकड्यांमध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. तर इथे मी 2 ग्लास पाणी टाकलंय. साधारण या कुरडया पूर्णपणे बुडतील एवढं पाणी आपल्याला टाकायचं आहे. आता हे अर्धा तास असंच ठेवायचं आहे. अर्ध्या तासानंतर ह्या ज्या कुरडया आहेत त्या पूर्णपणे भिजलेल्या आहेत, तुम्ही बघू शकताय. आता ह्या आपल्याला बाजूला काढून घ्यायच्या आहेत. त्यानंतर एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं. तेल गरम झाल्यानंतर त्यात अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं. जिरं चांगलं तडतडलं की मग याच्यात एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून टाकून घ्यायचा आहे. आता कांदा आपल्याला सोनेरी रंगावरती परतून घ्यायचा आहे. कांदा परतून झाला की त्यात आपल्याला लसूण टाकून घ्यायचा आहे. तर इथे मी 4-5 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून टाकून घेतलेल्या आहेत. आता हा लसूण सुद्धा आपल्याला कांद्यासोबत 2 मिनिटं परतून घ्यायचा आहे. कांदा चांगला सोनेरी रंगावर भाजून झाला की मग याच्यात अर्धा चमचा हळद टाकायची, 1 चमचा लाल तिखट टाकायचं आहे आणि हे सगळं छान परतून घ्यायचं. ह्याऐवजी तुम्ही हिरवी मिरची सुद्धा इथे वापरू शकता. तिखटाची क्वांटिटी आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो. आता याच्यात बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेतलेला आहे. एक मध्यम आकाराचा टोमॅटो इथे मी घेतलाय. आता हे पहा, टोमॅटो चांगला शिजण्यात आलेला आहे. आता याच्यात आपल्याला थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. यातच तुम्हाला आवडत असेल तो गरम मसाला, धने जिरे पावडर असे वेगवेगळ्या फ्लेवरचे मसाले सुद्धा ॲड करू शकतात. आता याच्यात ज्या आपण कुरडया भिजून घेतल्या होत्या त्या टाकून घेतल्या. चवीपुरता मीठ टाकून घेतलं. कुरडई ऑलरेडी थोडीशी खारट असते, तर त्यामुळे हे मीठ टाकताना थोडं कमीच टाकायचं आहे. मीठ टाकल्यानंतर हे सगळं छान एकजीव करून घ्यायचं. गॅसची फ्लेम मध्यम किंवा कमी ठेवायची आणि हे सगळं छान एकजीव करून घ्यायचं. आता ही भाजी आपल्याला 2-3 मिनिटं फक्त मध्यम गॅसवरती शिजवून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपली कुरडईची भाजी इथे तयार झाली आहे. आता बघू भाजीचा दुसरा प्रकार. इथे मी एका कढईमध्ये एक छोटा चमचा तेल घेतलं आणि त्यामध्ये 2 मोठे कांदे उभे चिरून टाकून घेतले. आता हे कांदे आपल्याला सोनेरी रंगावर परतून घ्यायचे. हे पहा, तुम्ही बघू शकताय. कांदे छान परतून झाले की मग याच्यात आपल्याला 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा टाकून घ्यायचा आहे. आता हे सगळं 2 मिनिटं चांगलं परतून घ्यायचं आहे. यासोबतच इथे मी अर्धी वाटी खोबऱ्याचे काप घेतले. सुके खोबऱ्याचे काप इथे वापरलेले आहेत. तर हे सुकं खोबरं सुद्धा आपल्याला या मसाल्यासोबत चांगलं परतून घ्यायचं आहे. कांदा, खोबरं हे सगळं चांगलं परतून झालेलं आहे. आता गॅस बंद करू आणि हे सगळं थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ. आता याच्यातच आपल्याला अर्धा चमचा हळद, 1 ते 2 चमचे लाल तिखट टाकून घ्यायचं आहे. थोडंसं काश्मीरी लाल तिखट टाकून घेतलेलं आहे. थोडी कोथिंबीर टाकून घेतली आहे. यासोबतच तुम्ही गरम मसाला सुद्धा ॲड करू शकता आणि हे मिक्सरमधनं चांगलं बारीक असं वाटून घेतलं आहे. आता एका कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल घेतलं. तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यात अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं आणि जिरं तडतडल्यावर आपण जे वाटण बनवून घेतलं होतं ते या तेलात टाकून घेतलं. आता हे वाटण मध्यम गॅसवरती या तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे. जोपर्यंत या वाटणाचा रंग बदलेल आणि त्याला अशा प्रकारे थोडंसं तेल सुटायला लागेल तोपर्यंत आपल्याला हे वाटण परतून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकतायत आपलं जे वाटण आहे ते अगदी छान पद्धतीने परतून झालेलं आहे. आता या वाटणात अगदी पाव कप मी पाणी टाकून घेतलं आहे आणि पुन्हा हे वाटण थोडंसं 2-3 मिनिटं मध्यम गॅसवरती छान शिजू देणार आहे. वाटण चांगले शिजलं की मग याच्यात आपल्याला गरम पाणी टाकून घ्यायचं आहे. तर आपल्याला किती भाजी हवी आहे त्या अंदाजाने इथे पाणी टाकून घ्यायचं आहे. मी इथे 2.5 ग्लास एवढं पाणी टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर चवीपुरता मीठ टाकायचं आणि ही जी आमटी आहे ती चांगली उकळू द्यायची. तोपर्यंत एका ताटात 1 वाटी बेसन पीठ घेतलं. यात थोडंसं जिरं टाकून घेतलं, पाव चमचा हळद टाकून घेतली आणि अर्धा चमचा लाल तिखट टाकून घेतलं. चवीपुरता मीठ टाकायचं आहे आणि 1 छोटा चमचा तेल टाकून घ्यायचं आहे. आता हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं. आता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचा घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे. आता हा गोळा इथे मळून झाला आहे. याची आपल्याला आता पोळी लाटून घ्यायची आहे. तर पीठ लावून याची थोडीशी पातळ अशी पोळी लाटून घेतली. खूप जास्त पातळही करू नका. आपली चपाती असते तेवढीच फक्त आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे. त्यानंतर एका सुरीच्या साहाय्याने मी हे कट करून घेते. जसे आपण शंकरपाळी बनवतो तसेच मोठ्या आकारात ही कट करून घ्यायची आहे, ज्याला पाटवडी म्हणतात. आता
इथे ही आमटीसुद्धा पूर्णपणे उकळलेली आहे. गॅसची फ्लेम हाय ठेवायची आणि हाय फ्लेमवरतीच ही आमटी उकळत असताना आपण ज्या पाटवड्या बनवून घेतल्या आहेत हे या आमटीमध्ये टाकून घ्यायच्या. हाय फ्लेमवरतीच आपल्याला आता 5 मिनटं ही जी भाजी आहे ही चांगली उकळू द्यायची आहे. तर हे पहा, 5 मिनटानंतर ही जी भाजी आहे ही छान उकळलेली आहे. आता मी ह्या पाटवड्या चेक करून बघते. या थोड्याशा शिजलेल्या आहेत. आता गॅसची फ्लेम मंद करायची. मंद गॅसवरती 2 मिनटं फक्त ही भाजी उकळून घ्यायची. आता बघू भाजीचा तिसरा प्रकार. इथे एका भांड्यात गरम पाणी घेतलं, त्यात 1 वाटी सोया चंक्स म्हणजे सोयाबीन वडे टाकून घेतले आणि हे आपल्याला आता 10 मिनटं असंच झाकून ठेवायचे. 10 मिनटानंतर हे जे सोया चंक्स आहेत हे व्यवस्थित भिजलेले आहेत. आता हे आपल्याला पिळून घ्यायचे. त्यातले जे पाणी आहे ते पूर्णपणे काढून घ्यायचं आहे. त्यानंतर एका कढईमध्ये 1 छोटा चमचा तेल घेतलं. तेल गरम झाल्यानंतर त्यात 2 मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून टाकून घेतले. आता याच्यातच 4-5 लसणाच्या पाकळ्या आणि थोडासा आल्याचा तुकडा टाकून घेतला. यासोबतच आपल्याला याच्यात टाकून घ्यायचा आहे 1 मध्यम आकाराचा टोमॅटो. अशा पद्धतीने मोठ्या फोडी करून याच्यात टाकून घेतलं आणि हे सगळं चांगलं परतून घेतलं. त्यानंतर 1 चमचा तीळ, 4-5 काजू, 2 मिरे, 2 लवंग, थोडासा दालचिनीचा तुकडा इथे मी टाकून घेतला आणि हे सगळं चांगलं परतून घेतलं. तर एक 5 मिनटं मध्यम गॅसवरती हे छान परतून घेतल्यानंतर कांदा आणि टोमॅटो अगदी व्यवस्थित शिजलेले आहेत. आता गॅस बंद करायचा आहे आणि हे मिक्सरमधनं वाटून घ्यायचं आहे. त्यानंतर एका कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल घेतलं, त्यात 1 तमालपत्र आणि अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं. जिरं चांगलं तडतडल्यावर आपण जे कांदा टोमॅटोचं वाटण बनवून घेतलं होतं ते या तेलात टाकून घेतलं. आता हे जे वाटण आहे हे आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. आता हे वाटण परतत असतानाच ह्याच्यात अर्धा चमचा हळद टाकून घेतली आहे. 1 ते 2 चमचे लाल तिखट टाकून घेतलं आहे. 1 चमचा काश्मिरी लाल तिखट टाकून घेतलं आहे. तुम्हाला आवडत असेल तर तिखटाची क्वांटिटी कमी जास्त करू शकता. 1 चमचा धने पावडर टाकून घेतली आणि हे चांगलं एकजीव करून घेतलं. आता आपल्याला हे जे वाटण आहे हे चांगलं शिजेल आणि याला तेल सुटेल इथपर्यंत परतून घ्यायचं आहे. हे पहा, तुम्ही बघू शकतायत हे वाटण आता छान शिजलेलं आहे आणि त्याला थोडंसं तेलसुद्धा सुटलं आहे, त्याचा रंग पण बदलला आहे. आता याच्यात जे सोया चंक्स आपण भिजवून घेतलेले होते ते टाकायचे आणि 2 मिनटं फक्त या वाटणामध्ये हे चांगले परतून घ्यायचे. सोया चंक्स परतून झाल्यानंतर ह्याच्यात आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. तर किती ग्रेव्ही हवी आहे त्या अंदाजाने पाणी टाकायचं आहे. मी इथे 1 कप पाणी टाकून घेतलेलं आहे कारण मी ही भाजी थोडीशी घट्टच करणार आहे. पाणी टाकून झाल्यानंतर चवीपुरता मीठ टाकायचं आहे. आता हे सगळं छान एकजीव करायचं आणि मध्यम गॅसवरती ही भाजी 5 ते 7 मिनटं चांगली शिजू द्यायची. हे पहा, 5 मिनटानंतर ही जी भाजी आहे ही छान शिजलेली आहे आणि आता याच्यात कोथिंबीर टाकून पुन्हा 1-2 मिनटं मंद गॅसवरती ही भाजी फक्त शिजवून घ्यायची. अशा प्रकारे सोयाबीनच्या वड्यांची भाजी इथे तयार आहे. आता बघू भाजीचा चौथा प्रकार. इथे मी 2 चमचे मसूर डाळ घेतलेली आहे, 2 चमचे तुरीची डाळ घेतली आहे, 2 चमचे काळी उडीद डाळ घेतलेली आहे, 2 चमचे मुगाची डाळ आणि 2 चमचे चणा डाळ घेतली आहे. आता ह्या सगळ्या डाळी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. त्यानंतर एका कढईमध्ये 1 छोटा चमचा तेल घेतलं, त्यात थोडंसं जिरं आणि हिंग टाकून घेतलं. आता अर्धा चमचा हळद टाकून हे सगळं छान एकजीव करून घेतलं. त्यानंतर धुवून घेतलेल्या ज्या डाळी होत्या त्या आपल्याला या तेलामध्ये टाकून घ्यायच्या आहेत. आता 1 ते 2 मिनटं ह्या डाळी या तेलामध्ये चांगल्या परतून घ्यायच्या आहेत. त्यानंतर याच्यात पाणी टाकून घ्यायचं आहे. तर साधारण 1 ग्लास एवढं मी पाणी टाकून घेतलं आहे आणि आता ह्या ज्या डाळी आहेत त्या आपल्याला चांगल्या शिजवून घ्यायच्या आहेत. हे पहा, तुम्ही बघू शकतायत ह्या डाळी आता छान शिजलेल्या आहेत. आता एका मिक्सरच्या भांड्यात अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलं किसलेलं, 4-5 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं आल्याचा तुकडा, थोडीशी कोथिंबीर घेतली, अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा हळद, 1 ते 1.5 चमचा लाल तिखट टाकून घेतलं आणि मिक्सरमधनं हे चांगलं वाटून घेतलं. हे पहा, वाटण इथे तयार आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही इथे गरम मसालासुद्धा वापरू शकतात. त्यानंतर एका कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल घेतलं, त्यात 1 तमालपत्र म्हणजे तेजपान टाकून घेतलं, 1 छोटा कांदा बारीक चिरून ह्याच्यात टाकून घेतला आणि हा कांदा आता ह्या तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे. सोनेरी रंगावर येईल इथपर्यंत हा कांदा तेलामध्ये परतून घेतला.
त्यानंतर आपण जे वाटण बनवून घेतलेलं होतं ते वाटण ह्या तेलामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि हे वाटणसुद्धा अगदी 1 ते 2 मिनटं फक्त या कांद्यासोबत परतून घ्यायचं आहे. वाटण चांगलं परतून झालेलं आहे. आता याच्यात आपण जी डाळ शिजवून घेतलेली होती ती टाकून घ्यायची आहे आणि आता ही छान एकजीव करून घ्यायची आहे. वाटणासोबत ही डाळ 1-2 मिनटं परतून झाल्यानंतर आपल्याला याच्यात पाणी टाकून घ्यायचं आहे. तर हे पाणी गरम पाणीच इथे टाकायचं आहे, गार पाणी टाकू नका, नाहीतर हे डाळीची सगळी चव बिघडते. चवीपुरता मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता हे छान एकजीव करून घेतलं. आता मध्यम गॅसवरती ही डाळ आपल्याला फक्त 5 मिनटं शिजवून घ्यायची आहे. डाळ आधीच पूर्णपणे शिजलेली आहे, फक्त ही भाजी आपल्याला 5 मिनटं उकळून घ्यायची आहे. भाजी उकळलेली आहे. आता एका कढईमध्ये 1 छोटा चमचा तेल घेतलं, त्यात थोडीशी मोहरी आणि 1 लाल मिरची टाकून घेतली. त्यासोबतच मी इथे दाल तडका मसाला टाकून घेते. तुम्हाला हवं तर तुम्ही इथे सांबार मसालासुद्धा टाकू शकतात. आणि हा जो तडका आहे हा आता आपण बनवून घेतलेल्या डाळीवरती टाकायचा आहे आणि अशा प्रकारे आपली ही पंचरत्न डाळ इथे तयार झाली आहे. आता बघू 5वा प्रकार. इथे एका भांड्यामध्ये 1.5 वाटी मी बेसन पीठ घेतलं आहे. त्यात अर्धा चमचा हळद टाकून घेतली, 1 चमचा लाल तिखट टाकून घेतलं, 1 चमचा ओवा टाकून घेतला आहे, त्यासोबतच चवीपुरता मीठ टाकून घेतलं आहे. आता थोडीशी कोथिंबीर याच्यात टाकायची आणि हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं. आता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे. आपण याचे भजे बनवणार आहोत, त्यासाठी हे बॅटर बनवायचं आहे. तर हे पहा, हे बॅटर चांगलं फेटून घेतलं. 2-3 मिनटं हे चांगलं एकाच दिशेने फेटून घ्यायचं, म्हणजे जे भजे आहेत ते छान फुगतात. आता इथे एका भांड्यामध्ये मी 1 वाटी दही घेतलं आहे. दह्यामध्ये आपल्याला बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे. तर 1 वाटी दह्यासाठी मी 2 चमचे इथे बेसन पीठ टाकून घेतलं आहे. आता हे दही आणि बेसन पीठ चांगलं फेटून घ्यायचं आहे. हे पहा, हे सगळं छान एकजीव झालं आणि चांगलं फेटलं गेलं की मग ह्याच्यात आपल्याला पाणी टाकायचं आहे. तर साधारण 1.5 ग्लास एवढं मी पाणी इथे टाकून घेते. आपल्याला किती कढी बनवायची त्या अंदाजाने आपण इथे पाणी टाकू शकतो. एका भांड्यामध्ये 2 ते 3 चमचे मी साजूक तूप घेतलं आहे. तूप चांगलं गरम झाल्यानंतर त्यात थोडीशी मोहरी टाकून घेतली आणि मोहरी चांगली तडतडल्यानंतर ह्याच्यात आपल्याला जिरं टाकून घ्यायचं आहे. आता जिरं मोहरी चांगले तडतडले की 8 ते 10 कढीपत्त्याची पानं टाकून घेतली. त्यासोबतच 1 ते 2 हिरवे मिरचीचे काप टाकून घेतले. हिरवी मिरची आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो. आता हे सगळं ह्या तेलामध्ये चांगलं तळून घ्यायचं आहे. त्यासोबतच इथे थोडंसं हिंग टाकून घेतलं आहे आणि अगदी थोडी कोथिंबीर टाकून घेतली आहे. आता हे सगळं तेलामध्ये चांगलं तळून झालं की याच्यात अगदी किंचितशी हळद टाकायची आहे. हळद नाही टाकली तरीसुद्धा चालेल. ही हळद आता ह्या तेलामध्ये चांगली मिक्स करून घेतली आणि त्यानंतर हाय फ्लेमवरतीच आपल्याला आपण जे बेसन पीठ आणि दह्याचं मिश्रण बनवून घेतलेलं होतं ते टाकून घ्यायचं आहे. आता ही जी कढी आहे ही आपल्याला चांगली उकळू द्यायची आहे. मीठ आता टाकायचं नाही आहे. जर मीठ आपण सुरुवातीलाच टाकलं ना तर आपली जी कढी आहे ती फाटते. तर त्यामुळे आधी कढी पूर्णपणे उकळून घ्यायची आहे. हाय फ्लेमवरती मी ही कढी चांगली उकळून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकताय. आता या कढीला चांगली उकळी फुटली की मग गॅसची फ्लेम लो करायची आणि त्यानंतर याच्यात मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ टाकल्यानंतर फक्त 2 मिनटं आपल्याला ही कढी उकळू द्यायची आणि लगेच गॅस बंद करायचा, म्हणजे अगदी छान दाटसर आपली कढी इथे तयार होते. आता जे भजींचं पीठ भिजवून घेतलं होतं त्यात मी थोडासा हिंग टाकून घेतलेला आहे आणि छान एकजीव करून घेतलं. त्यासोबतच 1 चमचा मी इथे गरम तेल टाकून घेतलं आहे. भजी तळण्यासाठी जे तेल मी गरम करायला ठेवलं होतं त्यातलंच 1 चमचा तेल मी इथे टाकून घेतलेलं आहे. तुम्ही याच्याऐवजी इथे खाण्याचा सोडासुद्धा टाकू शकतात. आता हे पहा, तेल चांगलं गरम झालेलं आहे. आता याचे छोटे छोटे आपल्याला भज्या तयार करून घ्यायचे. तर आपण हे भजे कढीमध्ये टाकणार आहोत, त्यामुळे मी इथे छोटे छोटे भजे तयार करून घेतलेले आहेत. हाय फ्लेमवरतीच आपल्याला हे भजे तेलात सोडायचे आणि त्यानंतर गॅसची फ्लेम ही मध्यम करायची आणि मध्यम गॅसवरती हे जे भजे आहेत हे चांगले खरपूस तळून घ्यायचे. हे पहा, तुम्ही बघू शकतायत आपले हे जे भजे आहेत हे इथे छान तळून झालेले आहेत. आता हे मी बाजूला काढून घेते. त्यानंतर कढी गरम असतानाच याच्यात आपल्याला हे भजे टाकून घ्यायचे आणि छान एकजीव करून घ्यायचं आहे.
वरून झाकण ठेवायचं आणि 10 मिनटं हे जे भजे आहेत ते ह्या कढीमध्ये छान मिक्स होऊ द्यायचे आणि 10 मिनटानंतर आपण ही कढी सर्व करू शकतो. तर अशा प्रकारे आपले हे कढी भजे इथे तयार झालेले आहेत.